नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला अनुभव देतात, अनुभूती देतात. तर आजचा असाच अनुभव आहे मिलिंद बोरडकर यांचा, आणि तो अनुभव ऐकल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये महाराजांच्या विषयी अजून जास्त भक्ती निर्माण होईल, अजून जास्त महाराजांवरचा जो विश्वास आहे तो दृढ व्हायला नक्कीच मदत होईल. गजानन महाराज की जय. उपासापदी भाव उपासके ठेवावा. जय गजानन. मागील वर्षी यांना जीवघेणा अपघात झाला. अपघातापूर्वी यांना एक दुःखद स्वप्न पडले. त्यात त्यांनी पाहिलं की अपघात होऊन यांच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली आहे. त्या स्वप्नामुळे यांच्या मनात कमालीची भीती बसली. अर्थात नसती काळजी नको म्हणून घरात आम्हा कुणालाच यांनी त्याविषयी काही सांगितलं नाही, पण वागण्यात एक भीती होतीच. अस्वस्थ मनाने महाराजांना प्रार्थनाही होत होती. महाराज, शत्रूवरही असा प्रसंग यायला नको, पण विधिलिखित कधी टळलं आहे का? व्हायचं ते झालंच. माझे मिस्टर मिलिंद बोरडकर न्याय मंदिर नागपूर येथे उच्च श्रेणीत लघु लेखक म्हणून कार्यरत होते. आता निवृत्त आहेत. त्या दिवशी ऑफिसमधून निघताना यांनी फोन केला. निघतोच आहे. हे ऑफिसमधून निघालेत. न्याय मंदिराच्या जवळपास कुठल्याशा वाहनाची धडक बसून हे गाडीवरून फेकले गेलेत. काही मिनिट शुद्धीवर होते, पण हतबल होते. 4-2 अनोळखी लोकांनी फोटो तेवढे काढलेत. गजानन महाराजांचं नाव ओठावर आलं आणि हे बेशुद्ध अवस्थेत गेलेत. स्वप्नात पाहिल्याप्रमाणेच डोक्याला जबर इजा झाली होती. त्याचवेळी मिस्टरांना ओळखणारे 3 वकील कोर्टाचं कामकाज संपल्यामुळे घरी जायला निघाले होते. त्यांनी यांना पाहिलं. इकडे हॉस्पिटलमध्येच मिस्टरांना घेऊन जातानाच घरी फोन करून त्यांनी आम्हाला ही बातमी दिली. आम्ही सर्व नातेवाईक जवळपास सोबतच हॉस्पिटलमध्ये घाईने पोहोचलो. भूषण पांढरी पांडे माझा भाऊ, अर्थातच मी माहेरून पांढरी पांडे हे ओघानेच आलं. तर आमच्याकडे माहेरी गजानन महाराजांचं वेड आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. योगायोगाने मला, मिस्टरांना आणि आमचा मुलगा अक्षय आम्हा सर्वांना श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण, श्री गजानन महाराजांची उपासना केंद्रात होणारे नामस्मरणादी कार्यक्रम, महाराजांची निघणारी पालखी या सर्वच गोष्टीत विशेष रुची आहे. त्यामुळे काही गडबड झाली की गजानन महाराज हा आमचा श्रद्धेचा विषय, तसंच माझ्या बहिणीचेही आहे. तर झालं असं की योगायोग म्हणा किंवा महाराजांची योजना म्हणा, भूषणच्या खिशात एका लहान बाटलीत गजानन महाराजांचं तीर्थ होतं. त्याचे 2 थेंब मी मिलिंदच्या ओठात सोडले आणि गजानन महाराजांचं नाव घेतलं. डॉक्टर आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून मिस्टरांना ICUत ॲडमिट करून घेतले. त्याचवेळी डॉक्टर आमच्याशी जे काही बोलले त्यातून आम्हाला झालेल्या बोधातून बुद्धी बदली झाली. अनेक प्रश्न डोक्यात गोंधळ घालू लागलेत. ब्रेन इंजुरी झाली आहे. किती गंभीर आहे हे आत्ता सांगता येणार नाही. शुद्धीवर केव्हा येतील की नाही, आले तर स्मृती परत येईल की नाही, स्मृती आली तर पूर्ण प्रमाणात येईल का, ते सर्वांना ओळखतील का, ब्रेनचं ऑपरेशन करण्याची वेळ येईल का, ब्रेनच्या मेजर सर्जरीनंतर माणूस पूर्णपणे निर्दोष असण्याची शक्यता फारच कमी असते. हे आजारपण किती दिवस चालणार, एक ना एक प्रश्नांनी आमच्या मनावरील ताण सतत वाढत होता. सोबत परिचयातील भक्तगण पण चिंतित होते. त्यांनीही गजानन महाराजांना प्रार्थना केली होती. चिंता सर्वांनाच होती. अशात उपासना केंद्रातून सरांना फोन आला. प्रथम भूषणशी बोलून हॉस्पिटलमध्ये आम्हा सर्वांनाच त्यांनी सांगितलं. स्तोत्र मंत्राचे विज्ञान नावाचं स्वामी सवितानंदाचं एक पुस्तक आहे. त्यात त्यांनी स्मरणशक्तीसाठी स्मरणासाठी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हा मंत्र उल्लेख केला आहे. मी स्वतः एका व्यक्तीला हा मंत्र सांगितला. पॅरालिसिस केसमध्ये त्यांना त्याचा फायदा झाला. सध्याच मिलिंदला म्हणता येणार नाही, तेव्हा बाहेर व घरी सर्व नातेवाईकांनी प्रार्थनापूर्वक सतत याचा जप करा. यासाठी सद्गुरू गजानन महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी रोज प्रथम गणगणात होते 1 माळ जप करून पुढे हा जप सतत करा. बघूया मिलिंद शुद्धीवर आला की त्यालाही आपण जप करायला सांगायचा. शिवाय श्री गजानन विजय ग्रंथाचा 13वा अध्याय रोज प्रार्थनापूर्वक वाचून सेवा महाराजांना अर्पण करा. सांगितल्याप्रमाणे मिस्टरांचे मोठे भाऊ, माझे भाऊ बहीण, अन्यही नातेवाईकांनी याप्रमाणे महाराजांना प्रार्थना आणि जप करणं सुरू केलं. घरी आणि दवाखान्यात एकतर दिवस आम्ही सर्व काही पुटपुटतो आहे असं पाहून नर्सनी विचारलं, तुम्ही एकमेकांना न बोलता हे काय करताय? प्रार्थना असं म्हणून तिचं समाधान केलं. सर्वांना अंदाज होता 1.5 महिना लागेल. 10व्या दिवशी मिलिंदला शुद्ध आली. तुलनेत 10 दिवस आज कमी वाटले तरी आपण माणूस 10 दिवस निश्चित पडलो आहे हा भयावह अनुभव तेव्हा घेतला. तो आजही अंगावर शहारे आणणार आहे. शुद्धीवर आल्यावर मिलिंदनी सर्वांना ओळखलं. ब्रेनचं ऑपरेशन टळलं. डॉक्टर केळकर म्हणाले, हे मिरॅकल आहे. चेहऱ्याला लागलेला मार इतका जबर होता की चेहरा थोडा वाकडा झाला, पण होईल तोही बरा. डोक्यातली सर्व प्रश्न बाजूला सरलेत. मिस्टर चक्क गजानन महाराजांच्या पालखीत उपस्थित राहू शकले. 17व्या दिवशी डॉक्टरांनी त्यांना सुट्टी दिली. घरी परतल्यावर मिस्टर सतत म्हणत होते की
पायजमा, निळा कुर्ता, कपाळावर गंध असलेला एक गृहस्थ ICU मध्ये माझ्यासोबत होते. मला तरी वाटत होतं तो माझा मित्र श्रीपाद होता. त्याने माझी खूप सेवा केली. मी म्हणायचो, श्रीपाद माझं अंग दुखते रे, तेव्हा श्रीपाद मला माझं अंग चेपून देत होता. आम्ही त्यांना खूप समजावलं की तिथे कुणालाही प्रवेश नव्हता, कुणी तिथे येईल कसं, पण हे ऐकायला तयार नव्हते. अशातच एक दिवस श्रीपाद घरी भेटायला आला. तब्येतीची चौकशी करून म्हणाला, अरे माझी खूप इच्छा होती आत येऊन तुझी सेवा करायची, पण डॉक्टर कुणाला आत सोडत नव्हते. ते ऐकून मिस्टरांना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांच्यासाठी तो प्रश्न अनुत्तरितच राहिला. कोण होता तो? आता आम्ही ठरवलं आहे या प्रश्नाचा शोध घेण्याचं कारण नाही, फक्त एवढंच करायचं की श्री गजानन महाराजांना मनापासून प्रार्थना करायची की महाराज 13व्या अध्यायात म्हणतात, दासगणूंनी श्रीकृष्णाची स्तुती करताना म्हटलं की गोप निर्मय करण्यासाठी तुम्ही कार्याला तोडून दूर पाठवलं, तसं आम्हा भक्ताच्या दुर्दैवाला तोडून महाराज आम्हा भक्तांना संकटमुक्त करा. त्यासाठी आम्हा सर्वांच्या मुखी तुमचं नाम येऊ द्या. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. तर हा होता आजचा अनुभव आणि अनुभव खरंच खूप छान आहे. छान यासाठी की महाराज हे प्रत्येक परिस्थितीमध्ये भक्तांचं रक्षण करतात. श्री गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की महाराज हे प्रत्येक भक्ताला सांभाळतात, अनुभव देतात, अनुभूती देतात आणि प्रत्येक भक्ताला सावधान देखील करतात. या अनुभवातून आपल्या लक्षात येते की महाराजांनी त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांना सावधान केलं होतं आणि त्यानंतर महाराजांनी त्यांना सांभाळलं देखील, जीवनदान देखील दिलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.